लाडकी बहीण योजनेचे हप्ते का रखडलेत याचीच खरी कारणं आपण आजच्या या एक्सप्लेनरमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. असा मेसेज नुकताच बऱ्याच जणींना आला. साहजिकच यामुळे एक मोठा दिलासा मिळाला आणि खूप आशा निर्माण झाली. पण खरी गोम इथेच आहे. जेव्हा बँक बॅलन्स चेक केला तेव्हा खात्यात पैसेच नव्हते. सगळीकडे नुसती निराशा. हा विलंब खरंच चिंतेची बाब आहे, कारण हे 1500 रुपये अनेकांच्या घरखर्चाचा आणि बजेटचा सर्वात मोठा आधार आहेत. पण हे पैसे अडकलेत का याचं कारण म्हणजे प्रशासनाची मोठी पडताळणी मोहीम. या तब्बल 60 लाख अर्ज बाद झालेत. एवढे अर्ज बाद का झाले? तर अनेकांचं ई-KYC अपूर्ण होतं आणि काहींनी नियमांच्या बाहेर जाऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केला. पण इथे दोन गोष्टी वेगळ्या आहेत बरं का. ज्यांचं ई-KYC प्रलंबित आहे आणि ज्यांचं पूर्ण होऊनही पैसे अडकलेत. ज्यांचं ई-KYC पूर्ण आहे त्यांचे हफ्ते फक्त आर्थिक वर्षाचा शेवट आणि बँकांच्या मोठ्या ऑडिट प्रक्रियेमुळे सध्या रखडले आहेत. आता सर्वांच्या मनात एकच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे रखडलेले पैसे प्रत्यक्षात कधी आणि कसे मिळणार? तर एक दिलासादायक बातमी आहे. सरकार मार्च आणि एप्रिल महिन्यांचे मिळून 3000 रुपये तुम्हाला एकत्र देण्याच्या तयारीत आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार हे 3000 रुपये मे महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यात नक्की जमा होण्याची दाट शक्यता आहे. पण लक्ष द्या, ज्यांनी अजूनही अकाउंट व्हेरीफाय केलेलं नाहीये त्यांच्यासाठी कायमचे अपात्र होण्यापूर्वीची ही अगदी शेवटची संधी आहे. त्यामुळे लगेच अधिकृत वेबसाईटवर जा, लॉग इन करा आणि स्वतःचं स्टेटस नक्की तपासा, जेणेकरून तुमचे पैसे एकदम सुरक्षित राहतील. हे खूप महत्त्वाचं आहे. ऑनलाईन स्टेटस न तपासण्याची एक छोटीशी चूक तुमचा हा हक्काचा आधार कायमचा बंद करू शकते. जाता जाता एक विचार करूया. ही पडताळणी खरोखरच योजनेचं रक्षण करते की अनेक पात्र महिलांना याचा नाहक फटका बसतोय?